नमस्कार दोस्तांनो, मी डॉक्टर अमोल पुंडे आणि स्वागत आहे आपलं वेद कस्तुरी कृषी पर्यटन केंद्रामध्ये। सध्या आपण आहोत ते आपल्या आंब्याच्या बागेमध्ये। आपण जर पाहताय आजूबाजूला तर या ठिकाणी साधारणपणे 60 झाडांची ही बाग आहे। आपल्याकडे टोटल 150 झाडं आहेत आंब्याची। या ठिकाणी आपल्याकडे साधारणपणे हापूस, केशर, राजापुरी, लंगडा, पायरी, तोतापुरी ह्या अशा प्रकारचे आंबे या ठिकाणी आहेत। खरं तर हापूस आंब्यांचा जो कालावधी आहे साधारणपणे जुन्नर हापूस नावाचं GI मानांकन मिळालेला जो आंबा आहे तर हा साधारणपणे 15 ते 20 नंतर मार्केटमध्ये येतो। बऱ्यापैकी त्याचं वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे आणि ओळख आहे, कारण या ठिकाणचे पाण्याचे, हवामानाचे आणि मातीचे गुणधर्म त्याच्यामध्ये आलेले असतात। अगदी नैसर्गिकरित्या येणारा जो बहार आहे त्यानंतर हे आंबे योग्य वेळेमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होतात, आपल्याला उपलब्ध होतात। त्यामुळे याला कुठल्याही जास्तीत जास्त रासायनिक कुठल्याही घटकांचा पदार्थांचा वापर न करता अतिशय उच्च प्रतीचे सुंदर अशा पद्धतीचे आंबे आपल्याला चाखता येतात। जून महिना हा त्याचा सर्वोत्कृष्ट कालावधी आहे ज्या ठिकाणी आंबे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात। खरं तर या सगळ्यात आंब्याला एक संरक्षण म्हणून आपण आंब्यांना बॅगिंग करतो। या बॅगमध्ये फळमाशीपासून संरक्षण तर होतच होतं, परंतु यात पिकलेले आंबे हे अप्रतिम गोडीचे असतात। याचा गंध असू द्या, याची चकाकी असू द्या आणि याचा रंग असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण असतात, वेगळ्या असतात। त्यामुळे जुन्नर परिसरातल्या जागोजागी बागांमध्ये असणारे आंबे जर तुम्हाला घ्यायचे असतील, चाखायचे असतील तर मी नक्कीच नंबर देतो, तुम्ही संपर्क साधू शकता। आंबे साधारणपणे महिनाभर इथून पुढे उपलब्ध असतील। त्यामुळे नक्की या जुन्नरला जो समृद्ध इतिहास आहे, भारताला समृद्ध आंब्यांचा इतिहास आहे आणि या सगळ्यात 2-2.5 हजार वर्षांच्या इतिहासात जुन्नरचा आंबा देखील तेवढाच सुप्रसिद्ध आहे, ज्याला मी सांगितल्याप्रमाणे GI मानांकन मिळालेलं आहे। त्याच्यामुळे अप्रतिम पद्धतीचा सुंदर आंबा जर आपल्याला घ्यायचा असेल, ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ज्याला भौगोलिक पार्श्वभूमी आहे, तो आपण नक्की या ठिकाणी येऊन घेऊ शकता। धन्यवाद।